आज अब्दुल्लाट, शरदवाड, शिवनाकवाडी या 4-5 गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित सहकारी पाणी पुरवठा संस्थांच्या माध्यमातून जे पाणी उपसा केलं जातं आणि आता पाटबंधारे विभागाने हे जे काही जलनिस्सारण जे मंडळ आहे यांनी पुढील 3 वर्षासाठी जे काही वाढीव पाणीपट्टी आकारणी करणार, 3 पट करणार, दुप्पट करणार, तुम्ही पाणी घेण्याचं मशीन बसवा म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्या विरोधामध्ये आम्ही त्यांना हरकत दिलेली आहे. त्यांना आम्ही उलट सांगितलं तुम्ही आमच्याकडे आहे ती पाणीपट्टी घेऊ नये. याचं कारण रुई बंधाऱ्यापासून तेरवाड बंधाऱ्यापर्यंत जे पाणी येतं, जे दूषित पाणी येतं ते अतिशय घाणेरडं पाणी आहे आणि पाटबंधारे खात्याचाच नियम आहे, एकदा पाण्यावर एका ठिकाणी आकारणी केल्यानंतर दुसऱ्यांदा आकारणी करता येत नाही. तर मग आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही चांगलं पाणी तुमचं खाली येत नाही, कोल्हापूर महापालिका असेल, उद्योगधंदे असतील, MIDC असतील, इचलकरंजी महापालिका असेल, ह्यांनी वापरून नको असलेलं घाण पाणी आमच्या नदीत सोडतात, ते पाणी आम्ही उपसा करतोय. त्यामुळं आमच्या पाणीवरती, आमच्या तिकडच्या मोटारीवरती, शेतकऱ्यांच्यावरती पाणीपट्टी आकारणी करून आम्हाला 24 तास वीज पुरवठा करून द्या. आम्हाला तुम्ही प्रोत्साहनपर मदत द्यायला पाहिजे. ज्या मोटारी खराब व्हायला आल्या, त्या गंजाला आल्यात, त्याच्यासाठी म्हणून मदत करायला पाहिजे. हा भाग याच्यासाठी आम्ही हरकत दिलेला आहे. आज ह्या अधिकाऱ्याने निवेदन दिलं आहे, त्याने आमचं निवेदनवरती प्राधिकरणाकडे पाठवतो म्हणून सांगितलेत. प्राधिकरणाची ज्या वेळेला सुनावणी होईल त्यावेळेला आम्ही स्वतः उपस्थित राहून त्यामध्ये सुद्धा आमची बाजू ठामपणानं मांडू आणि आमची मागणी आहे सरकारनं ह्या गंभीर प्रश्नाचा विचार करून आमची ज्या ठिकाणी मागणी मान्य केली पाहिजे. अन्यथा पुढच्या काळामध्ये त्या भागातल्या शेतकऱ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी पाटबंधारे खात्याचे उलटं होईल एवढे या ठिकाणी आम्ही सांगतो.